घोटाळ्यांनी घेरलेल्या यूपीएला आज शरद पवारांनीही घरचा आहेर दिलाय। आयडिया एक्सचेंज कार्यक्रमात बोलताना पवारांनी घोटाळ्यांमुळे सरकार कमकुवत बनल्याची टीका केली आहे। यूपीए 1 मध्ये पंतप्रधानांची प्रतिमा चांगली होती, त्यामुळे चांगलं यश मिळालं, पण यूपीए 2 मध्ये 2G स्पेक्ट्रम घोटाळ्यामुळे सरकारची प्रतिमा डागाळली। तसंच यूपीएच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं। काँग्रेसच्या ग्रामीण रोजगार हमी आणि अन्न सुरक्षा विधेयक अशा योजनांमुळे विकास योजनांवर परिणाम होईल असंही पवार म्हणाले। शरद पवारांनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। वेगवेगळ्या घोटाळ्यांमुळे यूपीए 2 दुबळी झाली आहे, त्याच्यामुळे न्यायव्यवस्थेला सरकारवर वरचढ होण्याची संधी मिळाली आहे। 2009च्या निवडणुकांमध्ये पंतप्रधानांची प्रतिमा चांगली असल्यानं यूपीएने चांगलं काम केलं, मात्र यूपीए 2 मध्ये सुरुवातीपासून अनेक चुकीचे निर्णय घेतले गेले, त्यामुळे यूपीए 2 वादाच्या घेऱ्यात अडकली आहे। 2G घोटाळ्यात कॅगचा रिपोर्ट आल्यानंतर सरकारच्या अडचणीत भर पडली आहे। गरिबांसाठी बनवलेली राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि अन्न सुरक्षा विधेयकामुळे विकासाच्या योजनांवर परिणाम होऊ शकतो, असा घरचा आहेर पवारांनी सरकारला दिलाय।